दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ज्याच्या मनी श्री सद्गुरूचे विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरूची भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरु मूर्ती त्याची होईल जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून होतील संकटे वजा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. गुरुपुरुषामृत असा शुभ गुरुवारचा योग आज जुळून आलेला आहे. हा वर्षातून काय माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांची विधिवत पूजा अर्चा, आजच्या या शुभ प्रसंगी महाराजांचा अभिषेक सगळं काही या व्हिडिओ मार्फत आपण आज बघणार आहोत. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम, गुरु म्हणजे अखंड वाहणारा झरा, गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श, गुरु म्हणजे प्रमाणतेचे मूर्तिमंत असे प्रतीक. श्री स्वामी समर्थ माझे गुरु सद्गुरु. स्वामींना वंदन करून मी आज स्वामींचा विधिवत अभिषेक इथे करत आहे. तर गुरुपुरुषामृत योग म्हणजे काय तर हा योग अत्यंत शुभ योग आहे, जो की गुरुवारी पुष्य नक्षत्राच्या संयोगाने तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांचा राजा म्हणून ओळखलं जातं. यामध्ये पोषण, समृद्धी, संरक्षणाचे प्रतीक. जेव्हा गुरु आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा या योगाला गुरुपुरुषामृत योग असे म्हणतात. या योगाचे महत्व, याचे कार्य, समृद्धी, यश हे यासाठी हा शुभ मानला जातो. म्हणजेच शुभ कार्यासाठी आजचा योग अत्यंत शुभ मानला जातो. कोणतेही शुभ कार्य, जे की एखादी वस्तू खरेदी करणं असो, नवीन वस्तू घेणं असो, व्यवसाय करणे असो, कुठलेही काम, सुख समृद्धी येण्यासाठी, एखाद्या विद्यार्थ्यांना त्याच्या अभ्यासामध्ये, परीक्षेमध्ये यश येण्यासाठी, नशिबाशी संबंधित असे जे विधिलिखित खेळ असतात त्यासाठी सुद्धा आपण आजचा हा दिवस शुभ मानला जातो. आध्यात्मिक विकास, यामध्ये आध्यात्मिक विकासमध्ये ध्यान, योग, आर्थिक, धार्मिक कार्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आजचा हा योग फायदेशीर ठरतो. म्हणजे आजच्या प्रसंगी आपण आपल्या गुरुला प्रसन्न करण्यासाठी त्यांची उपासना करतो आणि गुरुला प्रसन्न करण्यासाठी आजचा सारखा शुभ योग हा दुसरा कुठलाच नसेल असं मला वाटलं. गुरुपुरुषामृत योग हा वर्षातून काही वेळासाठीच येतो आणि जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हाच हा योग घडून येतो. यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा नवीन व्यवसाय चालू करू शकता. देवीची उपासना, आरती, मंत्र, जप, आध्यात्मिक कार्य असे अनेक प्रकारचे कामे आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. गुरुपुरुषामृत योग याचे महत्व हे अनेक आहेत. सांगायला गेलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. यामध्ये पुष्य नक्षत्रांचा राजा म्हणून ओळखलं जाणारं असं आपल्याला काही ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा काही आध्यात्मिक पुस्तकांमध्ये ऐकायला मिळतं. तर जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात असं म्हणतो, म्हणजे गुरु हा एक ग्रह आहे आणि तो ग्रह आणि ग्रह नक्षत्र आपण म्हणतो की शुभ योग बघण्यासाठी एखादं ग्रह, नक्षत्र, तारे किंवा शुभ दिवस असं बघून आपण एखादी शुभ काम करतो. त्याचबरोबर आज दीप अमावस्या देखील आहे आणि दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते, दीप प्रज्वलन केले जाते आणि यामुळे आज कणकेच्या 5 दिव्यांनी मी स्वामी महाराजांची आरती करत आहे. आजच्या या शुभ दिवशी गुरुला प्रसन्न करण्यासारखा आजचा सारखा शुभ योग नाही असं मला वाटतं. आजच्या दिवशी देवी लक्ष्मीची, श्रीहरी विष्णूंची पूजा उपासना केली जाते, सोनं खरेदी केलं जातं, अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार देखील केले जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना आपण आपल्या गुरुचे स्थान दिलेले आहे, असं म्हणतात की जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात तेव्हा एक नवा रस्ता आपल्याला जे दाखवतात त्यांनाच आपण गुरु मानतो, गुरुचे स्थान देतो आणि त्यामध्ये पुस्तकाचे ज्ञान नाही तर आयुष्याचे पाढे आपल्याला त्यामधून शिकायला मिळतात. काळोख्याची रात्र असावी त्यात 7 कंदिलाची मिळावी, काळोख्याची रात्र असावी त्यात 7 कंदिलाची मिळावी, देवाऱ्यात वात तेवत राहावी, सर्वांना दीर्घायुष्याची शिदुरी लावावी. अशा माझ्या श्री सद्गुरु स्वामी समर्थ माझ्या गुरूंना मी आज मनोभावे प्रार्थना करते की हे स्वामीराया
सर्वांना सद्बुद्धी दे, सर्वांना सुख समृद्धी लाभू दे आणि सर्वांचे आयुष्य सुखकर कर, सर्वांना चांगला मार्गाने ने. अशा रीतीने गुरुपुरुषामृत योगची विधिवत स्वामींची पूजा अर्चा आपली आज करून झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.